बरोबर शांत व्हा. पोरी कसे चांगले ऐकते, तुम्ही मस्ती करता फक्त. बस 5-10 मिनिटं. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने नगर परिषद सावनेर द्वारा आयोजित या सर्व समावेशक लोक उपयोगी उपक्रम सोहळ्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सावनेर नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय संजनाताई मंगळे, उपस्थित असलेले उपाध्यक्ष राजूभाऊ गुगल, सन्माननीय रवींद्रजी ठाकूर, सोनालीताई उमाटे, अर्पणाताई बागडे, निलेश भाऊ पटे, आशिषजी मानकर, महेशजी चकोले, उपस्थित असलेले सर्व नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक मंदारजी मंगळे, रामराव भाऊ मोवाडे, इथे उपस्थित असलेल्या आपल्या नगरीच्या कर्तव्यदक्ष सीओ आर्शिया जुही मॅडम, उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे सर्व सन्माननीय पालक आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने कोण्याही नगरीचा सर्वसमावेशक विकास व्हावा. हे शांत राहा बरं, सगळ्या मॅडम लोक शांत करा त्यांना. एका कोणत्याही शहराचा सर्वसमावेशक विकास म्हणजे काय असतो? फक्त शहराचा विकास म्हणजे विकास नाही, पण त्या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा, मग तो विद्यार्थ्यापासून तर वयोवृद्ध नागरिकापर्यंतचा विकास व्हावा, हा मूलभूत हेतू घेऊन आपण सर्वजण मिळून काम करतोय. आणि त्या अनुषंगाने आज सावनेर नगर परिषदेने अतिशय चांगला अभिनंदनीय असा कार्यक्रम घेतला. त्यासाठी सर्व नगर परिषदेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, आजचे जर पेपर तुम्ही उघडले असाल तर पहिल्या पानावर नेपाळमध्ये झालेल्या महापुराचं मोठा फोटो हा आपल्या नजरेत बघतो. परिस्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय भीषण आहे. आज आपण पाहतो ऑगस्ट महिना संपत आला तरीही शेतातून नाल्यातून अजूनही पाणी वाहून जाईल, पूर येईल अशा पद्धतीचा पाऊस आपल्या भागात झाला नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीचं तापमान वाढत असल्यामुळे नेपाळ हे राष्ट्र हिमालया पर्वताच्या खाली त्या निमित्ताने वास्तवलेलं राष्ट्र आहे. आणि म्हणून एका भल्या मोठ्या टेकडीवर जिथे वर्षोनवर्ष बर्फ असतो, तो एवढ्या सगळ्या वर्षाच्या हवामान बदलामुळे आणि पृथ्वीचं जे टेम्परेचर वाढत आहे त्याच्यामुळे तो बर्फ पिघळून पाणी झाला आणि तिथे मोठा तलाव त्या निमित्ताने निर्माण झाला. जो तलाव बहुतेक 15-20 वर्षापूर्वी तिथे नसेल, पण बर्फ वितळताय कारण की पृथ्वीचं टेम्परेचर वाढताय, कारण की पर्यावरणीय बदल होत आहे. याच्यामुळे तिथे तो बर्फ पिघळून मोठा तलाव साचला गेला. आणि काल जेव्हा हिमालयामध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा उर्वरित जो सर्व बर्फ आणि मलमा आणि पहाड होता, ते माती होती, ती सर्व कोसळली आणि धडाम करून त्या तलावामध्ये गेली. आणि तलावाचं सगळं पाणी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या पुराच्या माध्यमातून तिथे शेकडो गावांना, मोठमोठ्या शहरांना तबाह केलं. असलं नसलं एका 15-20 मिनिटामध्ये संपून गेलं. हे सर्व जर होत असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आता खऱ्या अर्थाने पर्यावरणासाठी, वृक्ष लागवडीसाठी आपल्याला झोकून देण्याचं काम आहे. आणि म्हणून नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला 5 झाडं मिळणार. झाडं लावायचे तेही सरकारनं लावायचे, झाडं टिकवायचे तेही सरकारनं टिकवायचे. दुष्काळ आला, गारपीट आली, पर्यावरण बदलामुळे त्याच्यामध्ये भरपाई देखील सरकारनं द्यायची. सगळं काही सरकार करेल, सरकारची एवढी ऐपत नाही आहे. म्हणून आपापल्या परीने प्रत्येक नागरिकांनी या येणाऱ्या मोठ्या जो आपल्याला संकट समोर आहे त्याच्यापासून जर निराकरण करायचं असेल तर प्रत्येक नागरिकांनी हे 5 झाडं हे लावायची आहे आणि ते टिकवायची आहे. याचा खऱ्या अर्थाने मोठा संदेश आज सर्व मुलांनी नगर परिषदेच्या शाळेनी वृक्ष दिंडी लागून केला आहे. आणि म्हणून या वृक्ष दिंडीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना जो संदेश आहे की सावनेर शहर हे हिरवगार शहर झालं पाहिजे. सावनेरमध्ये जास्तीत जास्त झाडं राहिली पाहिजे, लागल्या गेली पाहिजे.
आणि त्या नागरिकांच्या मदतीने टिकली पाहिजे, हे सर्वजण इथे उपस्थित पालक नक्की करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। या वृक्षदिंडीच्या माध्यमातून लहान लहान कोमल वयाच्या आमच्या विद्यार्थ्यांवर जे संस्कार झाले, म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पर्यावरण संरक्षणासाठी, वृक्ष लागवडीसाठी, वृक्ष टिकवण्यासाठी नक्कीच मदत होईल। हा देखील अतिशय चांगला असा कार्यक्रम आपण आयोजित केला। आपल्या सावनेर शहरातून कोलार नदी वाहते, इथे जुने लोक असतील त्यांना माहिती असेल का 20, 25, 30 वर्षापूर्वी ही नदी 12 महिने वाहणारी नदी होती। खळखळ पाणी त्या निमित्ताने या नदीमध्ये 12 महिने वाहताना आपल्याला मिळतं। पण आज परिस्थिती अशी आहे की 2-3 महिने सोडलं तर त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी राहत नाही। आणि म्हणून आपण प्रयत्न करतोय की या नदीचं पुनर्जीवन व्हावं, ज्याच्या माध्यमातून पर्यावरणीय संतुलन हे आपल्या शहरामध्ये कायम राहील। त्यासाठी नीरी सारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून आपण आराखडा तयार करतोय आणि या नदी पुनर्जीवन कोलार नदीचं जे होत आहे त्याच्या माध्यमातून देखील पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण नक्कीच कटिबद्ध आहे। नदीच्या काठाने झाडं राहावी, नदीच्या काठाने आपल्याला फिरण्याजोगती चांगली हे राहावी, आपले जे घाट आहेत ते चांगले सुसज्ज व्हावे, आपलं जे घाटावरचं असलेलं जुन्या हेमाडपंथी मंदिर शिवाचं आहे त्याचा क दर्जा आता मिळाला आहे, त्याचं सौंदर्यीकरण व्हावं। आणि ह्या पद्धतीने कोलार नदीचा संपूर्ण घाट 6-7 किलोमीटरचा जो सावनेर शहरातून वाहतो त्याला पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं असं सुंदर करण्याचं देखील आमचं व नगर परिषदे नक्कीच मनोदय आहे। आज आपण पाहिलं की नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकताना आपल्या पालकांना काही जास्ती खर्च येत नाही, पण ह्याच मुला मुलीला आपण जर कॉन्व्हेंट शाळेत टाकतो म्हटलं, ह्याच मुला मुलीला जर CBSE शाळेत टाकतो म्हटलं तर किमान महिन्याचे 5-6 हजार रुपयाचा खर्च हा प्रत्येक कुटुंबावर येतो। आणि म्हणून मी CO मॅडमला सगळ्या नगर परिषदेवाल्यांना सांगितलं की आपल्या नगर परिषदेच्या शाळाचा दर्जा हा कॉन्व्हेंट आणि CBSE सारखा जर करू शकलो तर नक्कीच त्याच्यामध्ये पालकांचा फायदा होईल आणि चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रतीचं कॉन्व्हेंट सारखं शिक्षण हे नक्की नगर परिषदेच्या व्यवस्थेच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करू। आणि त्याला अनुषंगाने आजची सुरुवात आहे। जे टीचर्स कमी होते, इंग्लिश माध्यमाचे टीचर्स नव्हते, यांना देखील नेमणूक करण्याचं काम नगर परिषदेने केलं आहे। आणि त्या माध्यमातून येणारा पुढचा नागरिक जो नगर परिषदेच्या शाळेतून शिकून जाईल, जो विद्यार्थी आमचा नगर परिषद शाळेचा असेल तो देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉन्व्हेंट आणि CBSE शाळेपेक्षा कमी राहणार नाही, किंबहुना त्याला देखील त्याच्या करिअरमध्ये चांगलं नाव करण्याच्या युक्त वातावरण, शैक्षणिक वातावरण, खेळाचं वातावरण, विकास सर्वांगीण व्हावा ह्या दृष्टीचे सर्व प्रयत्न या नगर परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून नक्की होईल असा देखील विश्वास आपल्या ह्या सर्व नागरिकांना, पालकांना नक्कीच आजच्या दिवशी देतो। शेवटी याच्यामधून आज आपण मंत्रिमंडळ निवडलं, लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक झाली आणि त्याच्या माध्यमातून चांगले जे मुलं मुली आहेत ज्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे, एका समूहाच्या विद्यार्थ्यांना समोर नेण्याची त्यांच्यामध्ये असलेली कसब आहे, हे पाहून बाकीच्या विद्यार्थ्यांनी निवड केली, त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांची आपण आज हेड बॉय हेड गर्ल म्हणून विविध खात्याचं मंत्रिमंडळ स्थापन केलं। ते देखील अतिशय इनोव्हेटिव्ह आणि विलक्षण असं नेतृत्व गुण आणि त्याची भरारी घेणारं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ठरेल, त्याचं देखील मी अभिनंदन करतो। ज्या 3 मुला मुलींनी इथे संभाषण केलं त्यांच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स, किंबहुना एवढ्या मोठ्या स्टेजवर 500-600 लोकांसमोर भाषण करण्याची जी त्यांची उमेद होती, जी स्फूर्ती होती, त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही आणि त्यालाच पाहून बाकीचे आपले विद्यार्थी देखील नेतृत्व गुणामध्ये संपन्न होतील, त्यांना देखील भाषण करण्याची कला अवगत होईल। अशा प्रकारचे उपक्रम हे नक्कीच नगर परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून वारंवार घडावे, ज्याच्या माध्यमातून ती शेवटची मुलगी जी बोलली, तिला म्हटलं तुला आयुष्यात काय व्हायचं आहे, ती म्हणाली मी मला पोलीस कमिशनर व्हायचं, तिला IPS मध्ये त्या निमित्ताने नाव कमवायचं। आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की आपलं जे माझी माऊली फाउंडेशन आहे
त्याच्या माध्यमातून अशा कमी आर्थिक परिस्थितीच्या कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, मुला मुलींना आपण निशुल्क आणि भरघोस अशी मदत ही MPSC, UPSC शासनाच्या विविध ज्या भरत्या होत्या, वन विभागामध्ये असेल, आरोग्य विभागामध्ये असेल, यामध्ये आपल्या ह्या विधानसभेचे मुलं मुली समोर गेले पाहिजे, कमिशनर ऑफ पोलीस झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, तहसीलदार झाले पाहिजे, CO झाले पाहिजे आणि त्यांना आपला मानाचा सन्मानाचं आयुष्य जगता यायला पाहिजे. त्याची देखील आपण यशस्वी व्हावं अशी योजना चालू केली आहे. त्याच्यामध्ये देखील लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांना देखील भरघोस अशी मदत करू. या राज्याच्या आणि ह्या देशाच्या अधिकारी वर्गामध्ये उत्तीर्ण होण्याकरता ही यशस्वी भव योजना आपण नक्कीच करू. अशा या हर घर वृक्ष मोहीम असेल, वृक्ष दिंडी असेल, शपथविधी सोहळा असेल आणि ज्या आपल्या मुली आहेत त्यांना त्यांच्या मासिक पाळीबद्दलचं ज्ञान माहिती व्हावं, त्यांना त्याच्यामध्ये साफसूत्रता कशी महत्त्वाची आहे त्यासाठी जी सॅनिटरी पॅडची आपण योजना विशेष करून सगळ्या महिला राज असलेल्या नगर परिषदेने केली. अशा सर्व अध्यक्ष, CO आणि सर्व इथे महिला बाल कल्याण सभापती आणि बाकीच्या सर्व महिला नगरसेवकांचं विशेष अभिनंदन करतो. नक्कीच याच्या माध्यमातून एक चांगला प्रचार प्रसार आपण करताय आणि सुप्रीम कोर्टाने शेवटी निर्णय दिला आहे की प्रत्येकच शाळांमध्ये सॅनिटरी वाटप हे झालं पाहिजे. त्या निर्णयाची खरी पहिली अंमलबजावणी या संपूर्ण महाराष्ट्रात जर कुठे झाली असेल तर ती आपल्या सावनेर नगर परिषदेमध्ये झाली. याचा देखील आपल्याला आत्मसन्मान हा नक्कीच. आपल्या गावातल्या ज्या अंगणवाड्या आणि तिथे येणारे जे मुलं आहेत हे त्यांना फक्त काहीतरी खाऊ घालायसाठी का 2-4 तास घरापासून दूर राहून शाळेत जाऊन अंगणवाडीमध्ये राहण्यापेक्षा त्यांचं तिथे जे 4 तास जातात त्यांच्यामध्ये त्यांना ज्ञान अर्जन व्हावं, त्यांना काहीतरी शिकायला मिळावं, ह्यासाठी जे साहित्य वाटप आपण केलं आहे ते देखील नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. अशा या सर्व समावेशक लोकउपयोगी उपक्रम सोहळ्यासाठी उपस्थित झाल्यांचं इथे मनपूर्वक अभिनंदन करतो. आयोगाचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व आयोजनकर्त्यांनी अशा प्रकारच्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी ह्या 12 महिने करणं हे नक्कीच गरजेचं. शेवटी नगर परिषदेमध्ये आलं म्हणजे रस्ते आणि नाल्या केल्या म्हणूनच विकास होतो असं नक्की नाही आहे. इथे खेळाचा विकास झाला पाहिजे, इथे शिक्षणाचा विकास झाला पाहिजे, इथे आरोग्याचा विकास झाला पाहिजे, इथे आपली जी साफ आणि स्वच्छता जी आहे ती चांगली झाली पाहिजे आणि त्याच्यावर आपण सर्वजणांनी जास्ती भर दिला तर हे नागरिक तुम्हाला पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्ती दुप्पट मतांनी निवडून देतील असा विश्वास मला आहे. आणि आपण जवळपास 95 कोटी रुपयाची प्रत्येक घरामध्ये 24 तास पाणी देणारी योजना ही शासनाकडून मंजूर करून आणली आणि सावनेरच्या प्रत्येक घरापर्यंत आता नवीन नळ योजनेचं पाणी हे नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा सर्वांगीण विकास आपण साध्य करण्यामध्ये आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, आपल्या सर्वांचं आशीर्वाद हा नक्कीच आम्हा सर्वांना मिळेल अशीच अपेक्षा करतो. या सर्व समोर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या आयुष्यामध्ये सुयश चिंतितो आणि आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.